महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आज या ठिकाणी बारामती मतदारसंघाचे नवीन उमेदवार श्रीयुत महेश भागवत या ठिकाणी आपल्याला मुलाखत देण्यासाठी सासवड येथे आलेले आहेत। तर त्यांची मुलाखत देण्यासाठी त्यांनी आपली मुलाखत या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यासाठी व मुलाखत देण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आम्ही पुरंदरवासियांचं त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहोत। त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता कालपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे। अधिकृतरित्या या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचाही धूमधडाका वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातले जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून वेगळाच फॅमिली ड्रामा हा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता पाहायला मिळतोय। एखादी सभा असेल, सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य जनता, मतदार हा त्या सभेमध्ये सर्वसाधारणपणे आपल्या प्रश्नाची सोडवणूक काही होते का, ज्या प्रश्नांना आपण सामोरे जातोय त्याच्यावर काय त्या ठिकाणी पर्यायांवर चर्चा होते का, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री, आमदार, खासदार, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते दारात तर येऊन जात आहेत, परंतु त्यांच्या मूळ मुद्द्याला मात्र ते स्पर्श करत नाही। आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामधले प्रश्न पुन्हा तसेच राहणार का, या एकाच शंकेभोवती आता बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार हा संभ्रमात पडलेला आहे। आणि आजची जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे या मूळ मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठीच त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। परवा सासवड या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री यांची सभा झाली। त्या सभेमध्ये नेहमीप्रमाणे राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणांचा पुन्हा एकदा पाऊस पाडण्यात आला। वास्तविक पाहता गेली 35 वर्ष, त्याच्या अगोदरचे काही वर्ष जर पकडली तर 50-60 वर्ष झालं या प्रस्थापित कुटुंबाचा या ठिकाणी या मतदारसंघावर वर्चस्व वेगवेगळ्या पद्धतीने राहिलेला आहे। परंतु इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या रोजगाराचा प्रश्न असेल, इथल्या नागरी सुविधांचा प्रश्न असेल, या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची बोलणी या पुरंदर तहाच्या संदर्भामध्ये झालेली दिसून येत नाहीत। आणि हे खऱ्या अर्थानं पुरंदरवासियांचं दुर्दैव आहे। शेवटी निवडणुका येतात, निवडणुका जातात, नेते येतात, आश्वासन देऊन जातात, परंतु जनतेचे प्रश्न जैसे तेच राहतात। तर ही परिस्थिती आता बदलावी लागेल। परवा एक मुद्दा त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मांडला की वीर धरणाचा जो विसर्ग ज्यावेळेस सुरू होतो पावसाळ्यात, तर तिथलं पाणी आपल्या नाझरे धरणामध्ये त्या ठिकाणी घ्यायचं। वास्तविक पाहता खरं तर त्यांच्याकडे जलसंपदा खातंही होतं, आपल्या पुरंदर तालुक्याकडे जलसंपदा खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार त्या ठिकाणी होता। परंतु पहिल्यांदा ज्यावेळेस माझ्या परिचय पत्रकामध्ये ही योजना मी अगदी नकाशासहित पाडली आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये सर्वसामान्य माणसाला कळेल अशा शब्दांमध्ये ती योजना त्या ठिकाणी मांडली, त्यावेळेस पुरंदरमध्ये थोडीशी चर्चा या अनुषंगाने सुरू झाली। अरे एवढं सोपं असताना हे आतापर्यंत आपल्यासमोर का कोणी मांडलं नाही? आणि त्याचं कारण एकमेव आहे की कुठंतरी आपल्या भागातल्या लोकांच्या हिताला बाधा पोचते म्हणून पुरंदरवासियांच्या भूमीवर असलेल्या धरणांमधनं सुद्धा पाणी न उचलू देण्याचा एक कृतज्ञपणा ही मंडळी आतापर्यंत करत होती। आणि त्याच्या मागचं खरं राजकारण आणि यांचं खरं बेगडी रूप हे समोर आणल्यानंतर आज त्यांना सासवडला येऊन त्याचं सुतोवाच करावं लागलं। शेवटी ही सगळी भूमिका जी आहे ती कुठेतरी लोकांसमोर आली पाहिजे, म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। हे एक अतिशय सोपा विषय त्या ठिकाणी आहे। आपल्या शिगुरीच्या ओढ्यापर्यंत जरी त्या ठिकाणी पाईपलाईन आली, अगदी जेजुरीच्या अलीकडच्या भागामध्ये नाही आणता आली, तरी सुद्धा नाझरे धरण हे 20-25 दिवसामध्ये भरू शकतं। आणि मला वाटतं की वीरचा विसर्ग किमान तेवढ्या कालावधी पुरता तरी चालू राहत असतो आणि त्याच्यामुळं या भागाचा आटमाई पाण्याचा आणि पिण्याचा कायमचा प्रश्न हा त्या ठिकाणी सोडवला जाऊ शकतो। कारण या पुरंदर असेल, बारामती असेल किंवा अगदी महाराष्ट्राच्या सर्व विभागामध्ये असेल, जलमिशनची कामं आता खूप जोरात सुरू आहेत, पण नुसते पाईप आहेत, धुळखात पडलेले पाईप आपल्याला तिथे दिसतात।
गाडण्यासाठी खोदलं तरी नुसता धुराळा तिथं फुपाटा उधळताना दिसतो, परंतु त्यात पाणी आणणार कुठून हा सगळ्यात मोठाचा लाख मोलाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि जनतेचंही मला आश्चर्य वाटतं की वर्षानुवर्षे त्यांना लागलेली ही जी सवय आहे, त्या सवयीला ज्यांनी खतपाणी घातलं त्याच मंडळींना पुन्हा डोक्यावर घेण्याची जर भूमिका काही मंडळी तालुक्यातली घेऊन फिरत असतील तर त्यांना सुद्धा हा जाब विचारायची निश्चित गरज निर्माण झालेली आहे. उद्या तर ह्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप स्थित्यंतर पुढच्या काळामध्ये घडणार आहेत. म्हणजे उद्या यांची सत्ता राहते की नाही हा प्रश्न आहे. आणि हे आता पुरंदरमध्ये येऊन जर पुन्हा त्याच घोषणा करायला लागल्या. सुपा नावाचं गाव आपल्या तालुक्याला लागून त्या ठिकाणी बारामतीतलं आहे. मागच्या पंचवार्षिकला 2019च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. त्यांची सभा सुप्याला झाली आणि त्या सुप्याच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हटले की माझं नाव देवेंद्र आहे, परंतु भगीरथ बनून मी या भागासाठी विरचं पाणी, ही जी योजना सांगतोय मी आता, त्या योजनेचं छोटंसं सुतोवाच, म्हणजे मी या पाणी प्रश्नाचा अभ्यासक असल्यामुळं तत्कालीन काही कार्यकर्त्यांनी मला विनंती केली की या भागाच्या पाण्याच्या विषयामध्ये जर काही तोडगा असेल तर तो आम्हाला सांगा, मुख्यमंत्री त्या ठिकाणी सभेमध्ये त्याचं सुतोवाच करणार आहेत. आणि आपण ती बातमी सुद्धा काढून बघा. त्या बातमीमध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हणलंय की पुढच्या 2 वर्षामध्ये काही झालं तरी हे पाणी मी तुम्हाला, भले सत्ता असो किंवा नसो, या बाबतीतली भूमिका ही आमची स्पष्ट आहे आणि या भागाला पाणी देण्याची आमची भूमिका ही त्या ठिकाणी कायम आहे. परंतु 2च दिवसांनी अजितदादांची सभा त्या ठिकाणी झाली. त्यावेळेस ते एकमेकाच्या विरोधात होते. अजितदादा विरोधी पक्षात होते आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळी अजितदादा बोलताना स्पष्टपणे म्हणाले होते, पुढच्या 5 वर्षात जर मी या भागाला पाणी देऊ शकलो नाही तर मी या भागामध्ये मत मागायला येणार नाही. जर ही भूमिका त्यांची होती तर आता मत मागण्यासाठी कशासाठी फिरतायत ते, हा सुद्धा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेने त्यांना विचारला पाहिजे. किती दिवस तुम्ही हे ओझं सहन करणार आहात, किती दिवस तुम्ही हे हुकुमशाही सहन करणार आहात, हे लाजीरवाणी जगणं सुद्धा तुम्ही किती दिवस सहन करणार आहात, याची परिसीमा आता गाठलेली आहे. या सगळ्या प्रश्नांवर सोपी उत्तरं ही आपण शोधलेली आहेत. फार मोठा याला काही असा जगापेक्षा आगळा प्रकल्प करण्याची अजिबात गरज नाही. जे सोपं आहे, जे साधं आहे, जे लवकर होणार आहे आणि कमी खर्चात होणार आहे, असे पर्याय आपण या ठिकाणी घेऊन सर्वसामान्य जनतेसमोर गेलेलो आहोत. आणि मला खात्री आहे की उद्याच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर 3 जी कामं करायची आहेत त्याच्यामध्ये जसं मी नाजरा धरण भरण्याचा विषय असेल किंवा गुजवली धरणाचं पाणी, जी योजना अर्धवट राहिलेली आहे, जी 354 कोटीची जवळजवळ 1700 कोटीवर गेलेत, असं कालच त्या सभेमध्ये सुतोवाच करण्यात आलं. मग आतापर्यंत ही लोक काय त्यासाठी गप्प बसली का? आतापर्यंत त्याच्यासाठी समजा काही दिवस ते महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता समजा महायुतीचं सरकार आहे, यांनी कुठेही हालचाल 5 वर्षामध्ये केलेली दिसून येत नाही. हे सासवडकरांनी त्याच्यातल्या त्यात पुरंदरवासियांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही मंडळी जोपर्यंत सत्तेवर आहेत तोपर्यंत तुमच्या प्रश्नाला हात घातला जाणार नाही. कारण या पाण्यामध्ये त्यांचे हितसंबंध जर हितसंबंधांना बाधा पोचत असेल तर ते कुठल्याही प्रकारे हा प्रश्न सोडवणार नाहीत. उलट हा कसा अडकत जाईल, जसं पुरंदरच्या विमानतळाचा जो प्रश्न आहे, वास्तविक पाहता पुरंदर विमानतळामध्ये त्या लोकांना योग्य मोबदला दिला, त्यांचं त्या ठिकाणी परतावा योग्य पद्धतीने दिला. समृद्धी महामार्ग योजनेप्रमाणे त्यांना जर त्या ठिकाणी परतावा मिळाला तर नक्कीच पुरंदरच्या विकासामध्ये भर घालणारं विमानतळ या परिसरामध्ये होऊ शकतं. कारण या परिसरामध्ये ऑलरेडीच पाणी कमी आहे आणि जर पाणी कमी आहे तर शेतीवर अवलंबित्व कमी होऊन, कारण इथं होणारा विमानतळ हे आंतरराष्ट्रीय कार्गो स्वरूपाचा होणार आहे. या सगळ्या परिसरातलं इंडस्ट्रियलायझेशन असेल, शेतीपूरक माल जो परदेशी जाणार आहे याच्या संदर्भातला असेल, खूप मोठी उलाढाल या परिसरामध्ये होऊ शकते. परंतु त्या लोकांचा गैरसमज करायचा, मग कुठेतरी परत ते विमानतळ हलवायचं. ऑलरेडीच हे विमानतळ इथं काय येतं तर चाकणचं विमानतळ इथं आलं म्हणून, चाकणला विरोध झाला म्हणून चाकणचा विमानतळ इथं आणायचा, इथून परत रिसेपेसेला न्यायचा, तिथं परत वाद लावायचा आणि तो हळूच बारामतीला न्यायचा. ही थोडंसं प्लॅनिंग अशा स्वरूपाचं आहे असा माझा स्पष्ट आरोप त्या ठिकाणी आहे. मुळात काही झालं तरी एकाच भागात केंद्रित करायचं, ही जी काही प्रवृत्ती आहे ती सर्वसामान्य मतदारांनी, शेतकऱ्यांनी, इथल्या नागरिकांनी समजून घेतली पाहिजे. कारण विकासाचा केंद्रबिंदू आता हलवला पाहिजे. आणि विकासाचा केंद्रबिंदू केव्हा हलेल? जेव्हा तिथला लोकप्रतिनिधी त्या कुटुंबातला आता बदलून जाईल आणि दुसरा कोणीतरी योग्य व्यक्ती त्याच्यामध्ये येईल. त्याच्यामध्ये प्राधान्य हे मला का द्यावं, त्याचं कारण आणि त्याचं सुतोवाच
उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच भाषणामध्ये केलेलं आहे. ज्या योजनेच्या बाबतीत कधी त्यांना स्वप्नही पडलं नाही, तीच योजना घेऊन आपण त्यांच्यासमोर ज्यावेळेस जनतेसमोर गेलो तेव्हा त्याचं सुतोवाच कुठेतरी त्यांना लाजकाजक होईना करावं लागलं आणि आम्ही त्या योजनेवर काम करू अशी भूमिका मांडावी लागली. खरं तर हा निम्मा विजय हा माझ्यासारख्याच्या उमेदवारीचा त्या ठिकाणी आहे आणि मी नम्रपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो, आपण जे पर्याय या ठिकाणी घेऊन येणार आहोत, शेतीचे असतील, पाण्याचे असतील, विमानतळाचे असतील किंवा इथल्या नागरिक सुविधांचे असतील. पुरंदर तालुका असेल हा निम्मा शहरी आहे, निम्मा ग्रामीण आहे. तिकडचे प्रश्न वेगळे आहेत, इकडचे प्रश्न वेगळे आहेत. आता मी उरुळी देवाची या गावामध्ये त्या ठिकाणी होतो. जुनी गावठाणं आहेत, महानगरपालिकेत गेली, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बांधकामं नियमित करण्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी नागरिक सुविधा देण्याचा प्रश्न असेल, अगदी मोठं खेडं किंवा मोठी झोपडपट्टी असं स्वरूप या गावांना बकाल स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झाले. कुठेही नियोजनाचा त्या ठिकाणी मागमूस दिसत नाहीये. त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगचे नकाशे अजूनही पूर्ण करण्यात आलेले नाहीत. गेली 25 वर्ष ती मंडळी अक्षरशः परेशान होऊन गेलेली आहेत. त्यांचे टीपी प्लॅन सुद्धा मंजूर नाही आहेत. मग नेमकं यांचं लक्ष आहे तरी कशावर? सर्वसामान्यांना इतका त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो. टीपीचा नकाशा मंजूर नाही म्हणून कर्ज मिळत नाही, कर्ज मिळत नाही म्हणून बिल्डरला पैसे देता येत नाही. नंतर बिल्डरनी त्यांच्याकडनं पुन्हा फ्लॅट घेणे किंवा चढ्या दरानं खाजगी त्या सावकारीचं व्याज भरून कर्ज काढणे असे प्रकार अनेक त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. छोटे छोटे लोक आहेत, छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत, ते काही कुठे धंदांकेत अशा नाही. आज तुम्ही पुण्यात असेल, मुंबईला असेल किंवा महानगर असतील, इथली झोपडपट्टी नियमित करण्यासाठी किती आटापिटा करत आहात. परंतु त्याच धर्तीवर या भागाचा सुद्धा विचार आता प्राधान्यानं करावा लागेल. वेगळ्या नागरिक सुविधा त्यांना देण्यासाठी रस्ते असतील, गटार योजना असतील, हे जे मूलभूत गोष्टी आहेत ते देण्यासाठी सुद्धा एक योग्य मास्टर प्लॅन या भागाचा करणं खूप गरजेचं आहे. आणि फार मोठ्या अवघड गोष्टी नाही आहेत. खरं तर एवढ्या पत्रकार परिषदेमध्ये ते आपण समजून सांगू शकत नाही, परंतु 100% तुम्हाला सांगतो काही उपाय असे आहेत. नागरिक सुविधा देत असताना आपल्याला त्याच्यामध्ये त्यांचा जर अंतर्भाव केला, मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही जर मुंबई हायवे जो आता कोस्टल रोड त्यांनी केला, काही ठिकाणी 5 ते 7 किलोमीटरचे टनेल केले. मग हे असे टनेल पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा होऊ शकतात का? तर याचा सुद्धा गांभीर्यानं विचार करावा लागेल. जर फुरसुंगी टनेल झाला, खडक असलेलं पाणी जर टनेल बंद गेलं किंवा बंद पाईपलाईनमध्ये गेलं तर या भागाला जोडणारा जो परिसर आहे याच्यातून कॅनल जातो, जवळजवळ 200 फुटी रस्ता या सर्व भागाला जोडणारा त्या भागातून निघू शकतो आणि त्याचा जो FSI असेल त्याचे पैसे जर या परिसराला वापरता आले, इथल्या नागरिकांच्या 100% विषय हे मार्गी लागतील. वेगळ्या पैशाच्या निधीची उभारणी करण्याची गरज ही शासनाला पडणार नाही. आणि या 2-3 गोष्टीचा विषय घेऊन मी ही पत्रकार परिषदेमध्ये आज आयोजित केलेली आहे. ज्याप्रमाणे आपले कॉलेज आहेत किंवा शिक्षण संस्था ज्या आहेत तशा धर्तीवर आपल्या काय पुढचं आपल्याला आहे का पुरंदरमध्ये उभे करायचं किंवा मतदारसंघामध्ये इतर काही ठिकाणी? आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढं इंडस्ट्रियलायझेशन असेल त्या सर्वांचा जर विचार केला तर याच्यातला 90% CSR निधी हा फक्त एका बारामतीतल्याच विकासासाठी वापरला जातो. वास्तविक पाहता याचंही विकेंद्रीकरण करायला हवं होतं, परंतु तशी कुठलीही मानसिकता या प्रस्थापित कुटुंबाची दिसून येत नाही. जे होईल ते माझ्या गावात, जे होईल ते माझ्याच घरी, जे माझं होईल ते माझ्याच पद्धतीने मी करणार, ही जी भूमिका आहे त्याला एकमेव कारण आहे सत्तेचं विकेंद्रीकरण नाही. जर हा CSR आपल्याला या परिसरामध्ये उपलब्ध करता आला तर आपण सांगताय तशा पद्धतीनं खूप चांगल्या शिक्षण संस्था सासवडमध्ये सुद्धा आहेत. असं नाही, त्या संस्थांना बळकटीकरण थोडंसं केलं, त्यांना जरा थोडं आर्थिक मदतीचा जर आपण लाभ दिला तर नक्कीच या परिसरामध्ये आपण सांगताय तशा इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील, यांची उभारणी निश्चित होऊ शकते. नरेंद्र मोदी आणि भारताचे असलेले जागतिक संबंध जागतिक संबंधांमध्ये खरं तर खूप चांगले डेव्हलपमेंट झालेले आहेत, हे मान्य केलं पाहिजे. परंतु काही बाबतींमध्ये आपले जागतिक संबंध आता वेगवेगळ्या पातळीवर बिघडायला लागलेले आहेत. त्याच्यातलं सर्वात जर मुख्य दुसरा विषय असेल तर तो आहे शेतीमाल निर्यातीच्या संदर्भातला. कारण त्याचे दुहेरी तोटे आज भारत सहन करतोय. शेतीमाल निर्यातीमध्ये एखाद्या समजा कांदा असेल, टोमॅटो असेल किंवा इतर कुठली पिकं असतील, यांचे बाजारभाव लोकल बाजारपेठेत जर वाढायला लागले तर आपण पुढचे करार मोडतोय. किंवा आयात करत असताना सुद्धा
अचानक आपल्याला समजतं आणि शासनाचे डोळे उघडतात की नाही 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 आता ही जर आयात आली तर इथं ऑलरेडीच भरपूर मालाचं उत्पादन झालेलं, आता त्या मालाचं करायचं काय, म्हणून ती आयात थांबवली जाते. त्याच्यामुळं आयातीचा आणि निर्यातीच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धरसोड वृत्ती ही केंद्र सरकारची त्या ठिकाणी दिसून येते आणि त्याचे खूप दुर्गामी परिणाम हे आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधावर हे पडत असतात. हा मुख्य मुद्दा असेल. त्याचबरोबर आज तुम्ही अमेरिकेचं एक झालेली घटना असेल, परवा ऑस्ट्रेलियाची झालेली, मला वाटतं आजच झालेली घटना असेल, याच्यामध्ये भारतीय विद्यार्थी जे शिकायला जातात त्यांच्यावर प्रचंड स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अन्यायाची भूमिका या देशांमध्ये झालेली दिसून येते. त्या बाबतीत सुद्धा खूप चांगले उपाययोजना पावलं उचलणं हे देशाच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. कारण जगाच्या पाठीवर सर्वात जास्त उच्च शिक्षणासाठी जर बाहेर कोणी जात असेल तर ते भारतीय आणि चायनाची मुलं आहेत. त्याच्यामध्ये भारताच्या मुलांना बऱ्याच ठिकाणी आता कारण नसताना विरोध हा सहन करावा लागतो. त्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची बोटचेपी भूमिका ही सुद्धा खूप अडचणीत आणणारी आहे. परवा जे युक्रेनचं युद्ध झालं, युक्रेनमध्ये आपले काही मेडिकल स्टुडंट त्या ठिकाणी शिकत होते. जवळजवळ 6,500 ते 7,000 मुलं ही त्या ठिकाणी आपली गेलेली आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची दुरावस्था अशी झाली की ते पूर्ण शिक्षण नाही म्हणून दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश घेऊ शकत नाही. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांना एक इंटरनल परीक्षा द्यावी लागते भारताची आणि मग त्यांना इथं नोकरी किंवा व्यवसाय करायला परवानगी दिली जाते. तर त्यांचा सुद्धा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे आणि त्या मुलांना सुद्धा संरक्षण देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे. गेल्या 15 दिवसापूर्वी पालखी अजितदादांची सभा झाली सुनीता पवार यांच्या प्रचारात. तर दादा असं म्हणले की माझ्या विचाराचा खासदार तुम्ही निवडून द्या, मी तुम्हाला पाणी आणून देईन. त्याच्याबाबत तुम्ही काय? हा तर मोठा दुर्दैवी भाग आहे. आतापर्यंत गेली 15 वर्ष आपली फसवणूक करूनच मतं घेतली का काय? तर मागचे ठीक आहे, लोकांना तुम्ही एवढं गृहीत कसं धरता? लोकांची काय म्हणजे स्मृतिभ्रंश झालाय का? एकदम नवीन लोक आले तिथं. 15 वर्षापासून लोक बघतच आहे ना. तुम्ही कोणासाठी मतं मागत होता? त्या याच्या मुडाळ्याच्या तिथं सगळ्यांना लाईव्ह बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. पाणी देणार नाही म्हणले. तुम्ही मत नाही दिलं तर पाणी देणार नाही म्हणजे याचा अर्थ उद्या तुमचा खासदार आला नाही तर मग काय तुम्ही आम्हाला पाण्यापासून सगळ्या विकासापासून वंचित ठेवणार का? याचा लोकशाहीचा हा गैरअर्थ आहे आणि खरं तर हीच खऱ्या अर्थाने हुकुमशाही आहे आणि तीच जर बदलायची असेल तर उद्याच्या काळामध्ये आपल्याला या बदलाचा निर्णय हा ठामपणे घ्यावा लागेल आणि अशा पद्धतीनं जर कोणी बोलणार असेल तर माझं मत आहे ती तर खूप मोठी दुर्दैवी बाब आहे. आणि पुरंदरकर वासी सहन तरी कसं करतात? आम्ही पाण्यासाठी धडपडतोय, आपण टँकरने पाणी आणतोय, रोज पाणी आणायचं म्हटलं तर 1200-1400 रुपये खर्च करतोय आणि अशी माणसं येऊन जर आणि त्यात सत्तेत असलेली माणसं, संविधानाने ज्यांना अधिकार दिलाय, या महाराष्ट्राचं सरकार चालवण्याचा अधिकार दिलाय, अशी मंडळी येऊन जर म्हणणार असेल की तुम्ही आमचा पसंतीचा खासदार नाही दिला तर आम्ही कामं करणार नाही, असंच याचा अर्थ होतो. म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत तुमच्या पसंतीचा नव्हता का? म्हणजे तुमचं अंतर्गत जे काही भांडण होतं ते आज नाही तर 15 वर्षापासून चालू आहे असं म्हणायचं का? तुमची पसंती म्हणजे काय? आणि पसंती तर काय तुम्ही निवडली? घरातली गृहिणी नाही, त्यांनी त्यांची गृहिणी निवडली. इथं काय कोणाचं शुभविवाहाचे विषय नाहीये मुलगी पसंत करण्याचा. इथल्या मतदारांच्या नेमक्या भावना काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, ते प्रश्न जे उमेदवार करणारे लोक आहेत त्यांना समजलेत का? त्यांना हे विषय माहिती आहेत का? उद्या एक लक्षात घ्या, सगळेच विषय काय अजितदादा पवार बघणार नाहीयेत. काही विषय खासदारांशी संबंधित आहेत, दिल्लीचा विषय आहे. मग तिथं मत मांडत असताना थोडंच अजितदादा पवार जाऊन म्हणणार आहेत की हे नाही तिला आता बोलता येत नाही, मी त्या ठिकाणी मत मांडतो. असं नाहीये. संविधानानं त्यांना दिलेला अधिकार वेगळा आहे, यांना दिलेला अधिकार वेगळा आहे. मग जर असं असेल पसंती आणि नापसंती, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा जरी खासदार असला, विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तरी संविधानिक जबाबदारी ही राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांचे प्रतिनिधी असतील, यांना त्याला सुद्धा न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि मग कशाचं संविधान तुम्ही सांगता? कशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगता? जर एवढ्या मोठ्या माणसांची तुम्ही नावं सांगत असाल तर त्याच्या पूर्ण विरोधी चित्र तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केले असं त्याचा अर्थ होतो. बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटलं आणि त्यातल्या त्यात पुरंदर म्हटलं की रोटी कपडा मकान जसं प्रत्येक निवडणुकीमध्ये असतं तसं पाणी, विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय बाजार हे 3 मुद्दे म्हणजे अगदी ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक याच्यामध्ये चर्चेत असतात. परंतु आता तुम्ही एक नवीन पायंडा पाडू बघताय आणि तुम्ही जसं म्हणताय की प्रस्थापित जे आहेत त्यांना फाटा देऊन तुम्हाला नागरिकांनी किंवा मतदारांनी प्रतिसाद द्यावा आणि तुम्हाला खासदार म्हणून पाठवावं. तर पुरंदरकरांना तुमच्याकडून
काय असं तुमचं आहे प्लॅनिंग पुरंदरकरांसाठी, की काय तुमच्या डोक्यामध्ये आहे की जर समजा तुम्ही खासदार म्हणून लोकसभेमध्ये गेला तर पुरंदरकरांना काय द्याल? दोन गोष्टींचा अंतर्भाव जर पुरंदरच्या विकासामध्ये झाला आणि तो तात्काळ झाला, त्याच्यातलं पहिलं असेल पाणी आणि दुसरं असेल विमानतळ. त्या लोकांचा विरोध असणं साहजिक आहे. शेवटी आयुष्याची रोजीरोटी आपली जाते का काय असं त्या लोकांना वाटणं साहजिक आहे. परंतु इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे जे MIDC मध्ये आता महाराष्ट्रात ज्या इंडस्ट्रीज लँड एकर ॲक्विशनमध्ये महाराष्ट्र सरकारचं असं धोरण आहे की काही 15%, 20% परतावा हा जमिनीच्या रूपात दिला जातो. म्हणजे 100 एकर जमीन असेल तर त्यातलं 15 एकर जमीन ही डेव्हलप करून त्या जमीन मालकाला दिली जाते. त्याचे दोन फायदे होतात. एक, जी जमीन वापरात आलेली आहे त्याच्या बाबतीमधलं काही शेष काही रक्कम ही त्याला भाडेपोटी मिळते, प्लस 15% जागा त्याची जी परतावा त्याला मिळालेला असतो त्या ठिकाणी समजा गोडाऊन असेल, हॉटेल्स असतील, जी काही विमानतळाच्या आजूबाजूने निर्माण होणारी नवीन इंडस्ट्री असते तर त्याचा निश्चित वापर हा त्या जमिनीवर जर झाला तर त्या कुटुंबाला आत्ता मिळत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट उत्पन्न मिळू शकतं. परंतु हे त्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. कुठेतरी कागदावर त्यांना बसून किंवा तुझी 10 एकर जमीन आम्ही घेतोय हे खरंय, पण ह्यातली 2 एकर तुला आम्ही परत देतोय. त्या 2 एकर जागेमध्ये तू जर गोडाऊन्स केले, तू जर हॉटेल्स केली, ती भाड्याने दिली तर नेमकं काय काय त्याला फायदे होऊ शकतात. त्याच्यासाठी अनेक स्कीम्स आहेत. म्हणजे असं काही नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे या सगळ्या गोष्टींसाठी रिडेव्हलपमेंट ज्यावेळेस होतं त्याच्या सगळ्या योजना आजही केंद्र सरकारकडे आहेत. त्याचा जर योग्य वापर केला, त्याचं चॅनलायझेशन व्यवस्थित केलं, एखादी नोडल एजन्सी या ठिकाणी निर्माण केली आणि त्या लोकांना विश्वासात घेऊन हे जर विषय त्यांना समजून सांगण्यात कोणी यशस्वी झालं तर नक्की त्या लोकांचा विरोध त्या ठिकाणी मावळेल. शेवटी हे सगळं गणित आहे त्यांच्या अर्थचक्राशी. मग त्याला डिफेंड करण्यासाठी, त्याला संरक्षण देण्यासाठी जी यंत्रणा निर्माण करायची ते निर्माण करण्याचं कामच लोकप्रतिनिधीचं आहे ना. मग ते कधी आतापर्यंत झालं? कधी मला सांगा, पालकमंत्री येऊन तिथे बसलेत का? कधी खासदार तिथे जाऊन बसल्यात का? विरोध होतोय म्हणलं की त्यांनी हात वर करायचे. विरोध 100% होणार. विरोध न त्या लोकांना जर गैरसमज कायम राहिला तर लोक विरोध करणार ना, परंतु त्यांचा समज काढण्याचं काम मग लोकप्रतिनिधी हा दुवाच असतो ना. प्रशासन आणि जनता याच्यातला दुवा म्हणून लोकप्रतिनिधींनी काम करा. आणि काही ठिकाणी वाईटपणाही स्वीकारावा लागतो, निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यामुळे ते निर्णय घेत असताना सामंजस्याने कसा हा प्रश्न मार्गी लागेल याच्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायचं असतं. पण जे 15-20 वर्ष झालं पालकमंत्री आहेत, ना कधी ते पुरंदरला आले, ना कधी दौंडला आले, ना कधी भोरला गेले, ना खडकवासलेला गेले. त्यांनी कधीही या भागाकडे पालकमंत्री म्हणून, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कधीही लक्ष दिलेलं नाही. हे मी सांगण्यापेक्षा आपण पत्रकार आहात आणि सर्वसामान्य जनता असेल हे सर्वजण त्या ठिकाणी विदित आहे सगळ्यांना. कधी त्यांनी नियोजनाच्या बाबतीमध्ये सासवड नगरपालिकेत कधी आले, सासवडच्या तहसील कचेरी काय त्यात कोर्टाची इमारत मी बघतो इतकी जुनी इमारत तिथं आहे. तुम्ही तिथं हवा महल सारखी एक इमारत त्या बारामतीमध्ये बांधली, थोडंसं तरी खर्च त्या SD डेपोचे 64 कोटी रुपयाची बांधली. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपण त्या बसेस रस्त्याने 4-4, 5-5 पुण्यापर्यंत जास्तवर बंद पडतात, त्याची कोणी विल्हेवाट लावायची? चांगल्या इमारती जरूर असाव्यात. याचा अर्थ असा नाही की इमारती चांगल्या आहेत, पण ज्यासाठी इमारती बांधल्या ती यंत्रणा मात्र दुरुस्त करण्याकडे लक्ष नाही. असं वंचित नाही, मी OBC बहुजन पार्टीच्या वतीने निवडणूक लढवीत आहे. हा, आणि सध्या ती रजिस्टर्ड नाहीये, अनरजिस्टर्ड पार्टी आहे. त्याच्यामुळं जरी ते अपक्ष ट्रीट होतो फॉर्म आणि त्यांचा पाठिंबा अशा स्वरूपाच्या आपण 18 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये उभे केलेले आहे. काही ठिकाणी आपण वंचित बहुजनला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे, एका ठिकाणी शाहू महाराजांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. ज्या समाज घटकांनी, ज्या कुटुंबांनी या महाराष्ट्रावर सामाजिकदृष्ट्या खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत त्यांची एक सद्भावना म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा पक्षविरहित दिलेला आहे. ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हणता की विमानतळाला विरोध हा होतच राहणार, मग अजित पवार हे कालच्या भाषणामध्ये असं म्हणले की विरोध झाला तर आम्ही कुठेही विमानतळ करणार नाही पुणे जिल्ह्यामध्ये, ज्या ठिकाणी विरोध होणार नाही अशा ठिकाणावर कदाचित हे विमानतळ बारामतीला जाईल असं म्हणजे काय अपेक्षा आहे? बारामतीत जाऊ शकतो? मुळात एक लक्षात घ्या, चाकणहून इथं का आला तर चाकणला विरोध झाला म्हणून. मग जे शिवाजीराव आढळराव चाकणचा विमानतळ व्हावं म्हणून आग्रही होते त्यांना तुम्ही पाडलं त्याच मुद्द्यावर. इथे शिवतरेंनी विमानतळ करायचं म्हणून इथं भूमिका घेतली, त्यांना विरोध करून तुम्ही त्यांना पराभूत केलं. म्हणजे हे कशासाठी झालं याच्या पाठीमागचा कुठेतरी सोर्स तुम्ही शोधला पाहिजे ना. मी तेच सांगतोय की कुठल्या तरी एका केंद्रित विकासासाठी जर कुणी काम करणार असेल तर त्याला हा विरोध झालाच पाहिजे.
नुसतं सत्तेचं विकेंद्रीकरण करून उपयोग नाही, तर विकासाचं विकेंद्रीकरण सुद्धा झालं पाहिजे. जर पुरंदरचा, मी मगाशी आपल्याला अनेक फायदे त्या ठिकाणी सांगितले, ते फायदे जे आज नाही आहेत त्या फायद्यांचा लाभ पुरंदरने का घेऊ नये? तुम्ही जर हळूहळू ते रिसेप्शन नेणार, मग रिसेप्शनला परत लोक विरोध करणार, आणि मग बारामतीला माझ्या माहितीप्रमाणे की पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी तयार आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन होण्याच्या दृष्टीनं, मग तो ह्यासाठीच घाट घातलाय का काय असं आमच्या आपल्याला वाटतं. पुरंदरचा सगळ्यात मोठा प्रश्न अजून एक आहे रोजगार. रोजगाराची जी संधी आहेत, आता मध्यंतरी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी ज्यावेळी भेट दिली त्यावेळी देखील आम्ही त्यांना देखील हा प्रश्न विचारला होता. सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, पुरंदर तसा दुष्काळी तालुका म्हणून नेहमी ओळखला जातो. आता जर बघितलं जसं तुम्ही म्हटलं इंडस्ट्रियल एरिया, तर त्याप्रमाणे MIDCs असल्या तरी सुद्धा नवीन प्रकल्प, नवीन उद्योगधंदे आलेले नाहीत. तर जर तुम्हाला जनतेने संधी दिली तर तुमचं काय रोजगाराच्या हा जो मुख्य प्रश्न आहे, तर बेरोजगारी हटवण्यासाठी आणि नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होणे यासाठी तुम्ही काय करू इच्छिता? एक लक्षात घ्या, कुठलंही औद्योगिकरण व्हायचं असेल तर 3 गोष्टी त्या ठिकाणी आहेत का, हा कुठला इंडस्ट्रीज बघत असतो. पहिलं तो बघतो जागा स्वस्त आहे, दुसरं बघतो तिथं पाणी आहे का, आणि तिसरं बघतो तिथला रोजगार तिथं लोकली उपलब्ध होईल का. कारण त्या 3 फायदे त्याचे असतात. कमी पगारावर थोडी लोक मिळू शकतात, पाण्याची व्यवस्था असेल तर इंडस्ट्री त्या पद्धतीची येऊ शकते, आणि सगळ्यात महत्त्वाचं जमिनीची किंमत. पुरंदरच्या दृष्टीनं हे 3ही प्रश्न लवकरात लवकर मार्गी जर लावायचे. शेवटी एक लक्षात घ्या, कुठल्या स्वरूपाची इंडस्ट्री डेव्हलप होते. समजा तर तुम्ही म्हणला IT पार्क आणायची, पुण्यातून समजा पुणे विमानतळावरून इथं यायचं म्हटलं तर 2 तास जातात. शेवटी IT सेक्टरला जो व्यक्ती असतो त्याचा अशी अपेक्षा असते की आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत लवकरात लवकर पोहोचावं. मग तशी इथं परिस्थिती निर्माण होऊ शकते का, तर त्याचं उत्तर नाहीये. पण जर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला तर तुम्ही न सांगता होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या, हे सांगावं लागत नाही. म्हणजे आता जे IT पार्कचा जो मुद्दा आहे, दिवे आणि नंतर अजित दादा पवार यांनी चांबली कोडीत गरड हा भाग सांगितला, म्हणजे दिवेच्या भागातली शेतजमीन, गायरान जमीन, शासकीय जमीन आणि कोडीत भागातली. तर मग असं म्हणायचं का की तुम्हाला असं वाटतंय की हा जो IT पार्कचा जो मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे किंवा चर्चेत येतोय, तर त्या बाबतीत तुमचा विरोध आहे का, किंवा तुमचं मत काय? नाही, मी आपल्याला एकच सांगितलं ना, या सगळ्या सुविधा निर्माण करा, तुम्ही न सांगता इंडस्ट्री येते. आमच्याकडे नांदूर आणि सहजपूर नावाचा एक 2 गावांचा पट्टा आहे. जवळजवळ आज 100 ते 150 छोटे छोटे उद्योग तिथं आले, आणि जवळजवळ 10 ते 12 हजार लोकांना तिथं रोजगार मिळाले. तिथं काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली नाही, MIDCने प्लॉट ॲक्विशन केलं नाही. तिथं थोडीशी 2 कंपन्या चांगल्या आल्या पहिल्यांदा, त्या कंपन्या आल्यानंतर त्याच्या अनुषंगाने 4 कंपन्या आल्या, त्या 4 कंपन्या अजून 16 आल्या, असं मिळून तिथं खूप चांगलं सेक्टर तयार झालं. इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही, एक लक्षात घ्या, पोषक वातावरण तयार झाल्यानंतर जसा पाऊस पडतो तसंच आहे. तुमच्याकडे इंडस्ट्रियलायझेशन होण्यासाठी जर पोषक वातावरण तयार झालं तर उद्योगपती हे विचार करत नाही. ते फक्त पोषक वातावरण आहे, इथं माझी इंडस्ट्री चालू शकते, मला या ठिकाणी इंडस्ट्री टाकली तर फायदा होऊ शकतो, एवढंच तो बघतो. आणि तशा 2 पद्धतीने होऊ शकतात, पाण्याची 24 तास सोय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि इथून समजा बुलेट ट्रेनचा जो विषय आहे, फास्ट ट्रेनचा विषय आहे, एक्सप्रेसवेचा विषय आहे, तर हे 2-3 गोष्टी झाल्या तर पुण्यातला रोजगार इथं येईल. आपल्या इथला जो लोकल रोजगार आहे त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला इथं मिळेल. आणि मी सांगितलं तसं जसे ते सेक्टर डेव्हलप केले, 20% परतावा जमिनीच्या रूपात दिला, तर तिथं सुद्धा हॉटेल इंडस्ट्री असेल, गोडाऊन असतील, समजा काही मटेरियल तिथं आलं त्याचं हँडलिंग असेल, ट्रान्सपोर्ट असेल, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील, हे सगळं आपोआप त्याच्याने डेव्हलप होतच ना. पण त्याचा फायदा घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं हेच तर गरज आहे. विजय शिवतरे गेले 1.5 महिना, साधारणतः 1 महिनाभर प्रचाराच्या काम घेत होते आणि उभं राहणार असं होतं. आणि अचानक 27 तारखेला त्यांनी युटर्न घेतला, कसं बघतायचं? नाही, त्यांनी तर त्याचं नाव तहाचं दिले. आता तहामध्ये कोण पराभूत झालं आणि कोण विजयी झालं, त्यांच्याही नावात विजय आहे आणि एकाच्या नावात अजित आहे. त्याच्यामुळे अजित कोण राहिलं आणि विजय कोणाचा झाला, खरं तर या दोघांनी एकत्र येऊन सांगणं त्या दिवशी गरजेचं होतं, परंतु त्याचं कुणीच काही सांगितलं नाही. आणि पुरंदर तहाच्या अटी शर्ती याही काही सांगितलं गेलं नाही. मग फक्त स्वतःच मुख्यमंत्री मोदींनी केलं की पुढचे किल्लेदार विजयराव शिवतारे असतील, हे सगळं मान्य आहे. पण उद्या शिवतारेंना संधी देण्याची खरी मानसिकता ही पवारांची असणार आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. कारण एवढं सगळं रामायण त्यांनी त्यांच्याविषयी महाभारत गाऊन झालेलं आहे, एवढा सगळा अपमान
म्हणजे अगदी महादेवाच्या पिंडीवरचा विंचू एवढी संभावना ज्यांची केलेली आहे आणि ते पवार आहेत, ते फारसं विसरतात असं मला वाटत नाही. मध्यंतरी शरद पवारांनी एक वाक्य वापरलं होतं की घरचे पवार आणि बाहेरून आलेल्या पवार याच्यात फरक आहे. याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आमच्या कुटुंबात तर आमच्या घरात सून आली, भले ते माझे आता विरोधी उमेदवार असू दे, पण सून आल्यानंतर तिचा दर्जा हा मुलीपेक्षाही जास्त असतो. कारण ती घर सांभाळण्याची जबाबदारी ही सुनीची असते. मुलगी दिल्यानंतर तिची जबाबदारी एक असते की या घरातून त्या घरात गेल्यानंतर या परिवाराच्या नावाला काही डाग लागू नये, या परिवाराच्या नावाला काही इजा पोचू नये, एवढी खबरदारी मुलीने तिकडच्या घरी गेल्यानंतर घ्यायची असते. पण मला काय म्हणायचंय की हे सगळं आम्हाला का सांगताय तुम्ही? आमचा काय विषय, आमचं ऐकून घ्या ना तुम्ही, आमचं काय मत आहे ते विषय घ्या. तुमची ठीक आहे, भांडण होतं, कोणाच्याही घरात होतं. तुमच्या घरात कशावरून भांडण झालं? इस्टेटीवरून झालं, सत्तेवरून झालं, का अन्य कुठल्या गोष्टीवरून झालं? खरं तर ते मग अगोदर सांगा की ह्या आमच्यात वाद होता आणि त्याच्यामुळे आम्ही विभक्त झालोय. 2 भाऊ विभक्त होतात, समजा एखादं कुटुंब विभक्त होतं तर काहीतरी कारण असतं, किंवा संपत्तीतला वाटा नीट मिळत नाही, किंवा त्या कामाचं वर्गीकरण नीट होत नाही, म्हणून ती कुटुंब वेगळी होतं. मग तुमचं नेमकं काय भांडण झाले ते जरा एकदा नीट सांगा, म्हणजे हा प्रश्न निकालात निघेल आणि प्रचारातले खरे मुद्दे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने ते समोर येतील. एकदा आहे ना त्याच्यावरच एक डिबेट ठेवा या दोघींचं. मला तर वाटतं पत्रकारांनी मागणीच करावी आता की बाबा सगळे प्रश्न तर बाजूला राहू द्या, तुम्ही तुमची भांडणं काय झाली आणि का झाली कशी झाली तेवढंच फक्त सांगा मला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आताच्या जर एकंदरीत संपूर्ण प्रचाराच्या नंतर बघितली तर जी पिढी जर राजकीय विरोधक म्हणावी, म्हणजे अनंतराव धोपटे झालं, काकडे घराणं झालं, त्यानंतर चंद्रराव तावरे झालं, यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे. या बाबतीत तुमचं काय मत आहे? बघा, निवडणूक आहे, लोकशाही आहे, हे काही कायमचं शत्रुत्व नसतं, हे मलाही मान्य आहे. परंतु ज्या थोपटे साहेबांकडे आपण गेलो 30 वर्षानंतर गेलो, 30 वर्षापूर्वी त्यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही का शक्ती लावली तिथं? सोनिया गांधी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या, पहिली सभा भोरला घेतली, अतिशय सुंदर आणि खूप मोठी सभा तिथं झाली. ते तुमच्या डोक्यात बसलं, उद्या हे मुख्यमंत्री होतील म्हणून तुम्ही त्यांचा पराभव केला. तेच तुम्ही पुरंदरला आला, दादा दादूराव अतिशय सिनियर नेते, समाजवादी नेते, या महाराष्ट्रामध्ये जे काही खूप साधे राहणीमान असलेली जी काही नेते मंडळी होती त्याच्यामध्ये दादा दादूरावांचं नाव खूप उच्च क्रमाने घ्यायचं. आमचे वडील सुद्धा त्यांचे खूप चांगले मित्र होते, थोपटे साहेबांचे फॉलोअर होते, कार्यकर्ते होते. दादा दादूरावांविषयी तुम्ही काय संभावना केली? आणि अख्खा पुरंदर तालुका जाणतो की दादा दादूरावांनी कधीही पवारांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली नाही. मग नेमकं असं काय कारण घडलं की हा म्हातारा आता बैल झालाय आणि याला आता बाजार दाखवा? तुम्ही ही भाषा त्यांच्याविषयी वापरली. आमच्या दौंडला आल्यानंतर, दौंडला कुल आणि थोरात हा जो काही वाद आहे त्याच्या अगोदर जगदाळे कुटुंब होतं. काकासाहेब शितोळे जे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते, त्यांना काढताना सुद्धा हीच भाषा वापरली गेली. त्यांना सुद्धा राजकारणातून हातभार करताना हीच भाषा वापरली गेली. कधी कुलांना मदत, कधी थोरातांना मदत. आमच्या तालुक्याचं राजकीय वाटोळं त्या ठिकाणी झालं, कित्येक खून पडले, अनेक संसार उद्ध्वस्त झाले. विकास कामांपेक्षा गडबाजीला प्रचंड ऊत आलेलं आहे. परत आपण इंदापूरला गेलात खाली, इंदापूरला काय वेगळं चित्र आहे. हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणी खूप हिमतीने काम करत होते, 3-3 साखर कारखाने चालवत होते, वेगवेगळ्या शिक्षण संस्था त्यांनी स्वतः उभे केल्यात, एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभं केलं. पण कुठंतरी आता आपल्या स्थानाला धक्का लागतोय म्हणून हर्षवर्धन पाटलांना सुद्धा पराभूत करण्यासाठी वेगळी रणनीती त्या ठिकाणी अवलंबली. परत आपण बारामतीला येऊ, असं समजू नका की बारामतीला त्यांनी ते केलं नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बाजारभाव ऊसाच्या बाबतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना द्यायचा, त्या कारखान्याचे चंद्रराव तावरे जे महाराष्ट्रामध्ये सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात, ज्यांच्याकडे इतक्या आदराने बघितलं जातं आज सुद्धा, त्यांची सत्ता घालवण्यासाठी तुम्ही काय काय केली? आज का जात आहे त्यांच्या दारात? ज्या लोक ही कुठली थोपटे साहेबांनी त्या भोरमध्ये पहिल्यांदा विकासाचा रथ त्या डोंगरी भागामध्ये नेला, साखर कारखाना त्या ठिकाणी काढला. हर्षवर्धन पाटलांचे चुलते शंकरराव भाऊ असतील, स्वतः हर्षवर्धन पाटील असतील, यांनी खूप मोठी मुहूर्तमेढ त्या ठिकाणी सहकार्याची रचली. पाण्याविषयी खूप चांगलं काम केलं. दौंडचे आमचे कैलासवासी सुभाषचंद्र कुल हे आमदार होते, त्यांनी त्या परिसरामध्ये खूप चांगलं काम केलं, त्यांना सुद्धा दाबण्याचं काम तुम्ही केलं. मग आज गरज पडल्यानंतर तुम्ही त्यांच्या दारामध्ये कशासाठी जाताय? काय पडलं असं? राजकारण हे सगळं काही देतं असं नाही. मग सगळे विरोधक संपवण्यासाठी आता तुम्ही विभक्त झालाय का काय, अशी शंका आमच्यावर केली. म्हणजे घरगुती वादासाठी महाराष्ट्र विषयाला धरलाय? 100%. या एका
एकाच गोष्टीसाठी महाराष्ट्राचं राजकारण नाही तर महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण सुद्धा त्या ठिकाणी संकटात आलेली आहे. नुसतं हेच नाही, राजकारणी जाऊ द्या, राजकारणी आज वेगळे राहतील, उद्या एकत्र येतील, हा भाग जाऊ द्या, परंतु महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बदललेली आहे. त्या ठिकाणी गेल्या 8-9 महिन्यामधलं वातावरण जर आपण पाहिलं, असे भयभीत करणारं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं. कुणी केलं? मराठा समाजाचा तरुण आज अतिशय उद्विग्न अवस्थेत आहे. आज राजकारण्यांवर विश्वास राजकारण्यांचा उडालेला आहे. हिची जबाबदारी कुणाची आहे? या सगळ्या गोष्टींचा जाब हा या मंडळींना द्यावा लागेल. ही सगळी सामाजिक जडणघडण जी आहे महाराष्ट्राची, हे पूर्ण त्याचं वाटोळ करण्याची जबाबदारी याच नेते मंडळींना आहे, जी आज तुमच्यासमोर येते. बारामतीमध्ये मिशन कमळ नावाचं मध्यंतरी भाजप प्रचार करत होतं की प्रत्येक तालुक्यामध्ये एक मंत्री, त्याच्या पाठोपाठ लगेच दुसरा मंत्री, खासदार, अशा पद्धतीचे दौरे मिशन कमळच्या अंतर्गत होत होते. पण ते मिशन कमळ फेल गेले असं मला वाटतं, कारण ऐन टाइमला त्यांनी उमेदवारी राष्ट्रवादीला दिली. वॉशिंग मशीन मध्ये घालून घेतली. काय आता ते मुद्दे सांगायचे. आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे हे कशासाठी काय झालं, हे खरं आहे का? इथूनच लोकांनी खरं तर त्याचा विचार केला पाहिजे. हे खरंच भांडतायत का? कारण पवार कुटुंबीय भांडेल ह्याच्यावर कुणाचाही विश्वास बसत नाही, पत्रकारांचा नाही, कार्यकर्त्यांचा नाही. त्याच्यामुळे आज कार्यकर्ते एवढे संभ्रमात आहेत, अरे आज याचं काम करावं तर उद्या तो हे एक झाले तर आपलीच कंबक्ती पहिली भरणार. पहिलं शूटआउट टार्गेट कोण आहेत मला सांग. जे आज ह्यांच्या घरी जाऊन पाया पडतायत ना, ते शूटआउट टार्गेट त्यांचे पहिले असतील राजकीय दृष्ट्या.